Hello everyone, good morning to all. Today we are going to discuss regarding the in vitro in vivo correlation. ओके, तर आज आपण इन इन विट्रो आणि इन व्हायव्हो कोरिलेशन बद्दल त्या ठिकाणी बघणार आहेत. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं BCS क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की डिफरंट डिझोल्युशन ॲपरेटस अँड व्हॉट इज मीन बाय डिझोल्युशन प्रोसेस. ऍक्च्युली डिझोल्युशन काय असतं ते आपण बघितलं. ओके, त्याच्यानंतर डिझोल्युशनचे डिफरंट डिफरंट ॲपरेटस आपण बघितलं, कोणत्या ॲपरेटस कोणत्या टाईपच्या डिझोल्युशन साठी किंवा जे काही तुमचं फॉर्म्युलेशन असणार आहे ते कोणत्या टाईपच्या फॉर्म्युलेशनमध्ये कोणत्या टाईपच्या डिझोल्युशनचा ॲपरेटस आपल्याला यूज करायचे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघितलं. ओके, so in this particular lecture we are going to discuss regarding in vitro and in vivo correlation. तर फर्स्ट ऑफ ऑल हे अंडरस्टँड करून घ्या की इन व्हिट्रो आणि इन व्हायव्हो कोरिलेशन काय असतं किंवा आपल्याला ते कोरिलेशन का बघायचे. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल इन व्हिट्रो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इन व्हिट्रो म्हणजे काय की आउटसाइड ऑफ द बॉडी, बॉडीच्या आउटसाइड किंवा ह्युमन बॉडीच्या किंवा ॲनिमल बॉडीच्या आउटसाइड जे पण काही एक्सपेरिमेंट केले जातात त्यांना म्हणतात इन व्हिट्रो स्टडी और इन व्हिट्रो एक्सपेरिमेंट्स. ओके, आणि जे बॉडीच्या इनसाइड किंवा बॉडीमध्ये विदिन बॉडीमध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले जातात किंवा जे पण स्टडी केलं जातं, एक्सपेरिमेंटेशन स्टडी केलं जातं, त्याला म्हणतात इन व्हायव्हो स्टडी. आता याच्यामधलं कोरिलेशन का बघायचं आपल्याला. ओके, तर आपण मोस्ट ऑफ किंवा बऱ्याच वेळेस काय करतो की त्या ठिकाणी जे काही आपला एखादा ड्रग असेल तो ड्रग आपण शक्यतो इन व्हिट्रो त्या ठिकाणी स्टडी करत असतो. ओके, आता इन विट्रो किंवा आउटसाइड ऑफ द बॉडी आपण स्टडी का करतो त्याचं पण एक त्या ठिकाणी मोठं रिझन आहे. तर जे काही ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स त्या ठिकाणी जास्त सॅक्रिफाईस करू नये किंवा करण्याची गरज येऊ नये त्याच्यासाठी आपण जे काही इन व्हायव्हो स्टडी असेल आपला तो किंवा जो पण आपला एक्सपेरिमेंटचा स्टडी आहे तो स्टडी शक्यतो आपण असा डिझाईन करतो की तो ठिकाणी मध्ये जर तसं पण जर तर आता ह्या इन आता यात काय सांगू की इन बेस्ट इन त्यांना किंवा दोघं दृष्टिकोन हे बघायचं स्टडी त्या ठिकाणी चांगले आहेत किंवा आपापल्या लेवलला बेस्ट आहेत. ओके, तर याच्यामधलं कोरिलेशन आपण या ठिकाणी कसं बघणार. तर फर्स्ट ऑफ ऑल इन व्हिट्रो स्टडी आपण जेव्हा करतो तर इन व्हिट्रो स्टडी आणि इन व्हायव्हो स्टडी आपण कोरिलेट कसं करतो, एकमेकांची कम्पेअर कसं करतो किंवा जे काही आपल्याला या ठिकाणी दोघांमधला जो काही रिझल्ट आपल्याला भेटणार आहे त्या रिझल्टमध्ये आपण त्यांचं कोरिलेशन कसं मॅच करतो किंवा एकमेकांसोबत कसं मॅच करतो ते आपल्याला या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये बघायचं. ओके, तर याच्यावरून आपण इन व्हिट्रो आपला स्टडी करून त्याचं रिलेशन आपण किंवा त्याचं कंपॅरिझन आपण आपल्या इन व्हायव्हो स्टडी सोबत त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे इन शॉर्ट की जे काही डुप्लिकेशन आहे ते डुप्लिकेशन आपण त्या ठिकाणी स्टडीचं करतोय. ओके, सो आपण स्टार्ट करू. ओके, तर आपण बघणार की what is the sequence of the different type of the question parameter, the level, then the development and some case. Okay, तर फर्स्ट आपण डेफिनेशन बघू. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे काय. सो जे पण काही बॉडीच्या बाहेर त्या ठिकाणी डिझोल्युशनची प्रोसेस केली जाते बाय युजिंग डिफरंट टाईप ऑफ डिझोल्युशन ॲपरेटस त्याला म्हणतात इन इन विट्रो डिझोल्युशन स्टडी. ओके, सो इट इज अ process of release of drug from the dosage form as a measured in vitro dissolution apparatus. Okay, या इन विट्रो डिझोल्युशन ॲपरेटस मध्ये जो काही स्टडी केला जातो
ड्रग रिलीजचा त्याला म्हणतात इन विट्रो डिझोल्युशन स्टडी. देन इन व्हायव्हो डिझोल्युशन. सो इट इज अ प्रोसेस ऑफ डिझोल्युशन ऑफ ड्रग इन द GI ट्रॅक. तर जे आपलं गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक आहे त्याच्यामध्ये जे काही डिझोल्युशन प्रोसेस किंवा स्टडी केला जातो त्याला म्हणतात व्हायव्हो डिझोल्युशन. देन कोरिलेशन. व्हॉट इज कोरिलेशन? कोरिलेशन काय दोघांना काय ते स्टडी त्याला म्हणतात कोरिलेशन. इज अ रिलेशनशिप विट्रो सोल्युशन सोल्युशन आपण केलाय तो अँड इन व्हायव्हो ऍब्झॉर्प्शन आणि इनसाइडचे जे काही ऍब्झॉर्प्शनचा रेट आहे. ओके, या ॲज यूज इन बायो इक्वॅलन्स गायडन्स. जसं की बायो इक्वॅलन्स गायडन्स मध्ये त्या ठिकाणी मेन्शन केले त्याप्रमाणे दोघांमधलं रिलेशन कोरिलेशन. ओके, त्याला म्हणतात कोरिलेशन. देन IVIVC. आता इन विट्रो इन विवो कोरिलेशन म्हणजे काय? So in vitro in vivo correlation has been defined as a predictive mathematical model describing the relationship between an in vitro property of an dosage form and in vivo response. Okay. तर IVIVC कोरिलेशन काय असेल तर इट इज अ प्रेडिक्टिव्ह मॅथमॅटिकल मॉडेल. हे एक प्रकारचं मॅथमॅटिकल मॉडेल आहे. आपण त्या ठिकाणी एक ॲज अ रेफरन्स यूज करतोय एक रिलेशनशिप त्या ठिकाणी बघण्यासाठी. तर ते रिलेशनशिप त्या ठिकाणी कशातली असेल? इन विट्रो प्रॉपर्टीज अँड इन व्हायव्हो रिस्पॉन्स. तर इन विट्रो प्रॉपर्टीज ज्या असतील त्यांचा इन व्हायव्हो रिस्पॉन्स काय असेल त्याच्यामधलं रिलेशन आपण त्या ठिकाणी चेक करतो. ओके. देन व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ IVIVC? IVIVCचं सिग्निफिकन्स काय असेल? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ developing and evaluating an IVIVC, or we can say in vitro in vivo correlation, is to enable the dissolution test to serve as surrogate. ओके, तर मेन याचा मोटो काय आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे? तर जे काही डिझोल्युशन टेस्ट आहे ती टेस्टला सरोगेट करणं किंवा डुप्लिकेट करणं ॲज किंवा मायमिक करणं आपण त्याला म्हणू शकतो. मायमिक विथ दी इंटरनल सराउंडिंग किंवा जे काही तुमचं त्या ठिकाणी GI ट्रॅक आहे, GI ट्रॅक मध्ये जे काही ॲब्झॉर्प्शन त्या ॲब्झॉर्प्शनला मायमिक करण्याचं काम हे डिझोल्युशन टेस्टने त्या ठिकाणी केलं जातं. हे त्याचं सिग्निफिकन्स आहे. देन इट रिड्युसेस द नंबर ऑफ बायोइक्वॅलन्स रिक्वायर्ड फॉर अप्रुव्हल ॲज वेल ॲज ड्युरिंग स्केल अप अँड पोस्ट अप्रुव्हल चेंजेस, म्हणजे ज्याला की आपण सुपॅक गाईडलाईन म्हणतो. तर ह्या टेस्ट थ्रू आपण त्या ठिकाणी काय करतो की जे काही जास्त प्रमाणात बायो इक्वॅलन्स स्टडी जो की ॲनिमलमध्ये केला जाणार होता तो त्या ठिकाणी रिड्यूस होतो. स्टडी त्या ठिकाणी रिड्यूस होते, म्हणजे जे काही ॲनिमल जास्त प्रमाणात सॅक्रिफाईस होणार होते ते कमी प्रमाणात ॲनिमल यूज करून आपण जो काही स्टडी आहे तो स्टडी त्या ठिकाणी पूर्ण करतो. ओके. देन IVIVC shortens the drug development period, then economizes the resources and leads to improved product quality. तर जे काही IVIVC असतं त्या IVIVC मॉडेलमुळे त्या ठिकाणी जो काही ड्रग डेव्हलपमेंटचा पिरियड आहे आणि जो लागणारा पैसा आहे त्याच्यानंतर लागणारे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस त्या ठिकाणी कमी प्रमाणात यूज करून आपण जे काही आपलं प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टची विथ क्वालिटी त्याला आपण त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. देन a means of assuring the viability of active ingredient from a dosage form. तर आपण त्या ठिकाणी जे काही ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल त्याची अश्युरिटी देऊ शकतो त्याची viability बद्दल. ओके. देन इट सपोर्ट्स and or validate the use of dissolution methods and specifications. Okay, then IVIVC assist in the supporting biowaivers. ओके, तर IVIVC हे बायोवेवर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सपोर्ट करू शकतं. आता बायोवेवर्स म्हणजे काय? सो बायोवेवर्स इज द बायोबिलिटी अँड बायोइक्वॅलन्स स्टडी रिलेशनशिप. ओके, त्याच्यामधलं रिलेशनशिप सांगण्याची प्रोसेस म्हणजे बायोवेवर्स. ओके, सो हे होते त्याचे सिग्निफिकन्स. देन हिअर आर द पॅरामीटर फॉर कोरिलेशन. आता इथे काही पॅरामीटर्स दिले त्या पॅरामीटरच्या बेसिसवर आपण त्याचं कोरिलेशन त्या ठिकाणी करतो. ओके, जर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 2 कॉलम आहेत. त्या 2 मेजर कॉलम मध्ये तुम्हाला दिसेल की एका साईडला इन व्हिट्रो
इन विट्रो कोरिलेशन साठीचे पॅरामीटर आहेत आणि एका साईडला इन व्हायव्हो कोरिलेशन साठीचे पॅरामीटर दिलेले. सो हे जर पॅरामीटर असेल, सपोज डिझोल्युशन रेटचं पॅरामीटर हे, तर त्या ठिकाणी इन व्हायव्हो मध्ये कोणतं पॅरामीटर असेल त्याच्याशी आपण त्याला कम्पेअर करू किंवा मायमिक करू. सो त्या ठिकाणी असेल ऍब्झॉर्प्शन रेट और वी कॅन से द ऍब्झॉर्प्शन टाइम. ओके. देन इफ percent drug dissolve is there, then it will be correlate with the percent of drug absorbed. Okay. Then if percent drug dissolve is there, then maximum plasma concentration or Cmax is there for the correlation. If the percent drug dissolve is there, then it will be compare in vivo with the serum drug concentration, or we can say the CP. Okay. Or we can say the plasma drug concentration. Okay. तर हे जे काही इन व्हिट्रोचे पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर त्या ठिकाणी इन व्हायव्हो पॅरामीटर सोबत कोरिलेट करून बघितले जाते. ओके. सो हे होते डिफरंट पॅरामीटर्स कोरिलेटेड विथ द इन व्हिट्रो ॲज वेल ॲज इन व्हायव्हो. ओके. तर हे जे काही पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर आपण त्या ठिकाणी इन डिटेलमध्ये पुढे बघणार आहे, की जे काही इन व्हिट्रोचे पॅरामीटर आहेत ते इन व्हायव्हो सोबत कशा प्रकारे त्या ठिकाणी कोरिलेट केले जातात. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू डिझोल्युशन रेट वर्सेस ऍब्झॉर्प्शन रेट. आणि यामध्ये तुम्ही प्रत्येक पॅरामीटरच्या जे काही कोरिलेशन आहे त्या कोरिलेशन मध्ये ऑब्झर्व करावे की ते एकमेकांच्या त्या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर समजा हे इन्क्रीज होत असेल तर ते पण इन्क्रीज त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. ते डिक्रीज होत असेल तर हे पण त्या ठिकाणी, किंवा डॅश डॅश किंवा जे पण काही पॅरामीटर असेल ते पॅरामीटर त्या ठिकाणी इन्क्रीज किंवा डिक्रीज होईल, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल एकमेकांच्या असतील. सो इफ डिझोल्युशन रेट वर्सेस ऍब्झॉर्प्शन रेट इज देअर, इफ डिझोल्युशन ऑफ ड्रग इज रेट लिमिटिंग स्टेप, जर समजा डिझोल्युशन हे किंवा ड्रगचं डिझोल्युशन हे त्या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट असेल, अशी स्टेप असेल की ज्याच्यामुळे त्याचा रेट त्या ठिकाणी डिटरमाइन होत असेल, in that case the faster the dissolution rate जर समजा फास्ट असेल, then the faster is the rate of appearance of the drug in the plasma. जर डिझोल्युशन रेट फास्ट असेल तर त्या ठिकाणी प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मध्ये त्याचा अपिअरन्स हे पण फास्ट त्या ठिकाणी असेल. म्हणजे जर समजा डिझोल्युशन फास्ट असेल तर ऍब्झॉर्प्शन पण त्या ठिकाणी फास्ट असणार आहे. Therefore, absorption time and dissolution time may be considered for correlation. त्याच्यामुळे त्या ठिकाणी डिझोल्युशन टाइम अँड वी कॅन से ऍब्झॉर्प्शन टाइम यांच्यामधलं कोरिलेशन त्या ठिकाणी चेक केलं. ओके. किंवा आपण ते त्या ठिकाणी बघू शकतो. So you can observe in this figure there is a correlation between the absorption time and the dissolution time. Okay. So here is the in vitro in vivo correlation, or we can say the dissolution time versus absorption time of 3 sustained release products. Okay. तर 3 प्रकारच्या सस्टेन रिलीज प्रॉडक्टचं त्या ठिकाणी कोरिलेशन चेक केलं गेलं. ओके. तुम्ही ऑब्झर्व करू शकता की जो ग्राफ आहे तो ग्राफ त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन त्यांना ऑब्टेन झालेला आहे. ओके. देन नेक्स्ट पॅरामीटर इज द पर्सेंट ऑफ ड्रग डिझॉल्व वर्सेस पर्सेंट ऑफ ड्रग ऍब्झॉर्ब. जर समजा पर्सेंट ऑफ ड्रग डिझॉल्व त्या ठिकाणी असेल तर आपण त्याला कोरिलेट करू शकतो पर्सेंट ऑफ ड्रग ऍब्झॉर्ब सोबत. ओके. So appropriate dissolution medium and a slow stirring rate during dissolution should be considered to mimic in vivo dissolution. तर त्या ठिकाणी डिझोल्युशन मीडियम आपण सेम जर समजा तयार करून घेतलं आउटसाइड ऑफ द बॉडी. ओके. अँड ए स्लो स्टिरिंग रेट ड्युरिंग डिझोल्युशन. ओके. डिझोल्युशनच्या वेळेस त्या ठिकाणी स्लो स्टिरिंग रेट जर समजा त्या ठिकाणी आपण ठेवलं तर ते जे काही आतमधलं इन्व्हायरमेंट आहे, इन्व्हायरमेंट आहे, त्याला त्या ठिकाणी मायमिक करण्याचं काम करते. ओके. देन इफ द ड्रग इज absorbed completely after dissolution, a linear correlation may be obtained by comparing the percent drug absorbed to the percent drug dissolved. तर त्याच्यामध्ये आपण पर्सेंट ड्रग ऍब्झॉर्ब आणि पर्सेंट ड्रग डिझॉल्व याच्यामधलं कोरिलेशन या ठिकाणी आपण चेक करू शकतो, जे की तुम्ही या डायग्राम मध्ये पण या ठिकाणी ऑब्झर्व करू शकता. ओके.
So next parameter is the percent of drug dissolved versus maximum plasma concentration. जर पर्सेंट ड्रग डिझॉल्व आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी मॅक्झिमम प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन और CP ज्याला आपण म्हणतो ते पण त्या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं असणार आहे. इफ ए पुअरली फॉर्म्युलेटेड ड्रग मे नॉट बी completely dissolve and release resulting in lower plasma drug concentration. जर समजा त्या ठिकाणी ड्रग जे फॉर्म्युलेट केले तेच पुअर त्या ठिकाणी क्वालिटीचं असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे काही प्लाझ्मा लेवल असेल ते प्लाझ्मा लेवल पण लो असेल. If the percent of drug release at any time interval will be greater for more bioavailable drug product, the peak serum concentration will be higher for the drug that shows highest percent of drug dissolved. तर त्या ठिकाणी अशाच ड्रगचं हायेस्ट अमाऊंटमध्ये ड्रग पीक शो होतो ज्या ड्रगचं त्या ठिकाणी डिझोल्युशन रेट हे हाय असेल. ओके, सो यू कॅन ऑब्झर्व हिअर इन दिस diagram, or we can say graph, the percent drug dissolved in 30 minutes versus Cmax of drug for 9 products of phenytoin. तर ते phenytoinचे 9 products सोबत त्या ठिकाणी ते जे काही रिलेशनशिप आहे ते रिलेशनशिप चेक केलं गेलं. ओके, then last one is the serum drug concentration versus percent of drug dissolved. आता सिरम काय आहे तुम्हाला माहिती आहे, सिरम इज अ प्रोटीनियस fluid obtained in a plasma. Okay, तर in a study, an aspirin absorption serum concentration of aspirin was correlated to percent of drug dissolved using an in vitro dissolution method. तर जे काही ॲस्पिरिन ड्रगचं ॲब्झॉर्प्शन आहे ते ॲब्झॉर्प्शन याच्यामध्ये मोस्टली चेक केलं गेलं. सो डिझोल्युशन ऑफ ड्रग इज द रेट एलिमिनेशन स्टेप अँड व्हेरियस फॉर्म्युलेशन विथ dosage dissolution rate has difference in serum concentration of aspirin. Okay, so you can observe here the figure 4. In that you can observe the graph which indicating that correlation between the serum drug concentration versus the percent of drug dissolved. So here is the in vitro and in vivo correlation serum drug concentration versus the percent of drug dissolved of aspirin. Okay, so I think enough for the day. तर रिमेनिंग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू त्या ठिकाणी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघितलं की जे काही इंट्रोडक्शनचा पार्ट होता IVIVC बद्दल, इन विट्रो इन विवो कोरिलेशन बद्दल ते त्या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर डिफरंट टाईपचे जे काही पॅरामीटर होते इन व्हायवो वर्सेस इन विट्रो पॅरामीटर. ओके, ते पॅरामीटर आपण त्या ठिकाणी सर्व बघितले. देन नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी लेवल्स ऑफ कोरिलेशन त्या ठिकाणी बघणार आहे. तर 4 टाईपचे कोरिलेशन असतात त्या ठिकाणी, तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी डिस्कस करू. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग हिअर. थँक्यू.